स्वामी समर्थ सगळ्यांना. तर भावांनो काय झालं, एक आता एवढा पाऊस पडतोय म्हणून मी मला एक ऑर्डर पडली जी ज्युपिटर हॉस्पिटलची होती. तर मी त्यांना घ्यायला चाललो होतो. तर मध्येच एक लेडीज दिसली, तिचे 2 पोरं होते. तर ती म्हणली की मला खाली जायचं आहे, ऑनलाईनला 49 रुपये दाखवतात, ते मी तुम्हाला देते. म्हणलं थांबा, मी वरतून पहिले ते कस्टमर घेऊन येतो आणि जर गाडीत जागा असेल तर तुम्हाला पण देतो. ती म्हणली चालेल. आणि मग मी गेलो, त्या दोघींना घेतलं आणि खाली आलो. खाली आल्याच्या नंतर मग त्यांना पण म्हणलं बस. आता बसा म्हणल्याच्या नंतरनं मी त्यांना खाली सोडलं. काय तर मी त्यांना म्हणलं ऑनलाईन करा. तर त्यांनी ऑनलाईन माझं चालू नाही, मी तुम्हाला 50 रुपये सुट्टे देते. त्यांनी सुट्टे दिले आणि त्याच्यानंतरनं मला 1 रुपये परत द्या असं बोलायला लागलं. अरे मी म्हणलं बाई, एक तर तुला आणलं ठीक आहे, असते तर आपण दिले असते, पण ऑनलाईन खरंच म्हणजे कॅश येणं जमतच नाही हल्ली. कॅशला लय प्रॉब्लेम येतो दरवेळेस, कारण की काय होतं आता सगळेच ऑनलाईन करतात पेमेंट, त्यामुळे कॅश जवळ नसतेच. पण मी त्यांना काय म्हणतो की ठीक आहे, तुम्ही वाटलंच तर मला 49 रुपये नंतर नाही का. आता नाहीच आहेत सुट्टे तर आपण काय करायचं नाही, एवढा वेळ पुढं भांडत बसायचं. कारण की जे दुसरे कस्टमर होते त्यांना हॉस्पिटलला न्यायचं होतं आणि ते गरजेचं होतं. तर त्याच्यानंतरनं मग ते सोडलं. त्याच्यानंतर ते पण कस्टमर सोडलं. आणि आत्ता माझ्या गाडीमध्ये काची बसले होत्या, त्यांचे झाले होते 40 रुपये आणि त्यांनी मला दिले 50 रुपये. म्हटलं काकू 10 रुपये परत नाही म्हणले, बाळा राहू दे. एक लक्षात ठेवा, तुम्ही नाही तिथं जास्त पैसे खर्च करता आणि अशा ठिकाणी जे तुम्हाला मदत करतात त्यांच्यासाठी तुम्ही 1-2 रुपयाला मागता. मी असं म्हणत नाही की चुकीचं आहे की त्यांनी 1 रुपये मला महागायला होता पाहिजे, पण आता विषय असा आहे की सुट्टेच नाही तर आपण आणायचे कुठे. दुसरी गोष्ट, आता भरपूर रिक्षावाले काय करतायत, जर आपलं ठरलं नाही की बाबा उबेरचं भाडं पडल्याच्या नंतर ना आपल्याला मीटरवर त्यांना न्यायचं, तर कंपल्सरी मीटर टाकायचं भावांनो. त्यासाठी तुम्ही त्यांना जेवढे पैसे दिसतात असं काय बोलू नका. सेकंड टाईमला आम्हाला त्रास होतो, कारण की ते म्हणतात की उबेरनीच तुम्ही पेमेंट घेत आहे. तर उबेरनी पेमेंट घेत नाही आहे, सरळ सांगायचं की आम्ही फक्त मीटरने पेमेंट घेतो आणि मीटरनीच पेमेंट घेत राहतो, संपला विषय. म्हणजे ह्याच्याने आपल्याला जास्त त्रास होणार नाही. या गोष्टीची सगळ्यांनी हे घ्या, म्हणजे काय बोलतो आपण त्याला, दक्षता घ्या असं नाही का माझं म्हणणं आहे सगळ्यांना. आणि सगळ्यांनी बोला काय की बाबा मीटरनी जाणार आणि मीटरनीच पैसे घेणार, तरच भावांना पैसे होतील. नाही तर आपल्याला परवडतच नाही. आज 1-1, 1.5 तास CNG पंपावर थांबायला लागते. काय चुकत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.